नमस्कार मंडळी. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन अस्मिताला सांगत असतो, डिवोर्स फाईल झाली तुझी आणि सचिनला नोटीस पण पाठवली. तेव्हा अश्विन विचारतो, अस्मिताई डिवोर्स घेते आणि मला कोणी बोललं पण नाही. तेव्हा अर्जुन सांगतो, तुला स्वतःचे टेन्शन खूप असतात ना, म्हणून याबद्दल तुला काही सांगितलं नाही. सचिन घरी आला होता आणि घडलेला सगळा प्रकार अर्जुन सांगतो. तो अश्विन पण अस्मिताला सांगतो, अस्मिताताई तू जो निर्णय घेते ना तो अगदी बरोबर आहे. मी तुझ्यासोबत आहे. फक्त आता खचायचं नाही. तेव्हा अस्मिता त्याला सांगते, आपल्या दोघांना पण खंबीर राहण्याची गरज आहे. अश्विनला पण ते मान्य असतं. तर सायली तिथे दिसत नाही. तेव्हा अर्जुन विचारतो, सायली कुठे? तेव्हा कल्पना काकू सांगतात, ती पूर्ण आईबरोबर बोलायला गेली असेल. तेवढ्यात तिथे सायली येते. अगं सायली, तू इथेच होती? आम्हाला वाटलं पूर्ण आईकडे गेली तू. सायली पण सांगते, मी पूर्ण आजीसोबत बोलते, पण सर्वात आधी मी देवाजवळ दिवा लावते. आपण सर्वांनी शुभम करोती म्हणूया. सगळेच देवासमोर उभे असतात. शुभम करोती म्हणताना सायलीला तिचं बालपण आठवतं आणि पूर्ण आजी रोज तिच्याकडनं शुभम करोती म्हणून घेतात. सगळं झाल्यानंतर पूर्ण आजी सांगतात, किती बरं वाटतंय. तू लहान होती ना तेव्हा असाच हट्ट करून तू माझ्याकडनं शुभम करोती म्हणून घ्यायचीस. दिवा लावायला थोडा जरी उशीर झाला तर कांगावा करायचीस. खूप दिवसानंतर शुभम करोती म्हटली म्हणून खूप बरं वाटते मला. सायली विचारते, पूर्णाजी या आधी पण आपण शुभम करोती म्हणायचो? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो तर. मी जरी विसरली तू कुठे विसरू देणार मला. बरं ठीक आहे, मी आता माझ्या रूममध्ये आराम करते. विमल पूर्णाजींना घेऊन जाते. तेव्हा कल्पना काकू सायलीला आठवण देते, अगं तू बोलली का पूर्णाईंशी? कारण ते डॉक्टर आले आहे आणि पूर्णाईंच्याच रूममध्ये बसलेले आहे. तेव्हा सायली पूर्णाजीला थांबवते. पूर्णाजी तू बोलली होती ना मला हवं ते तू देशील, तर मी आज एक मागते, तू करशील ते? तेव्हा पूर्णाजी सांगतात, तू सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं कधी झालं का तन्वी? सायली त्यांना सांगते, त्या दिवशी तुझी तब्येत बिघडली होती आणि ज्या डॉक्टर आल्या होत्या त्या आज पण आलेल्या आहे. तू त्यांच्याशी बोलशील? पूर्णाजी विचारतात, अगं अश्विन असताना कशाला बोलवलं त्या डॉक्टरांना? मी अगदी व्यवस्थित आहे. तेव्हा सायली हट्ट करते. तर पूर्णाजी तयार होतात बोलण्यासाठी. पूर्णाजी रूममध्ये आल्यानंतर बाकीचे सगळे बाहेर निघून जातात. तेव्हा डॉक्टर पूर्णाजीला बसवतात आणि विचारतात, आज काय केलं तुम्ही? तर सचिन त्याच्या आईबाबांकडे रडून दाखवत असतो, अस्मिता किती त्रास देते त्याला. तेव्हा सचिनच्या आई पण म्हणतात, सचिन तुझा जो पण निर्णय असेल ना आम्ही तुझ्याबरोबर असू, तेव्हा तू जास्त विचार करू नकोस. सचिन सांगतो, मी आता काही दिवसात कॅनडाला जाणार आहे. तेव्हा अस्मिताच्या भरोशावर तर तुम्हाला मी इथे ठेवू शकत नाही, म्हणून तुमच्यासाठी मी काही पॉलिसी काढली. तर या पेपरवर तुम्ही सही कराल का? तेव्हा त्याची आई पण म्हणते, अरे तू एवढा स्वतः प्रॉब्लेममध्ये असताना आमची काळजी कशाला करतोय? तेव्हा सचिनचं नाटक सुरू होतो, अगं आई मी आता इथून लांब जाणारे म्हटल्यानंतर मला तुमची काळजी वाटणारच ना. तेव्हा काही पॉलिसी मी तुमच्या दोघांच्या नावाने काढणार आहे, फक्त या पेपरवर सही करा. तर त्याचे बाबा पण सही करायला तयार होतात आणि सही देतात सुद्धा ते पेपरवर. तेव्हा सचिनची आई म्हणतात, खरंच असा मुलगा मिळायला नशीब हवं. आता एवढा टेन्शनमध्ये असताना आमची काळजी करतोय. त्याच वेळेला बेल वाजते आणि अस्मिताने पाठवलेली डिवोर्स नोटीस येते. तेव्हा त्याचे बाबा विचारतात, अरे काय आहे, काय आले ते? तर सचिन अगदी धक्का बसण्याचं नाटक करतो आणि ते पेपर हातातनं खाली पाडतो. अस्मिताने डिवोर्स नोटीस पाठवली माझ्यासाठी. तर सचिनची आई पण म्हणते, अस्मिताला डिवोर्स देऊन टाक आणि मोकळा हो यातनं. असे ती आम्हाला सून म्हणून नकोय आता. त्याचे बाबा पण म्हणतात, मला पण हेच वाटतंय. तू या केसमधनं लवकरात लवकर बाहेर पड. तर सचिन मनात विचार करतो, मला वाटलं नव्हतं अस्मिता एवढ्या लवकर डिवोर्स पेपर पाठवेल. या सुभेदारांनी मला हलक्यात घेतलंय. तेव्हा मी या अस्मिताच्या भोवती असा सापळा रचेल की हे सगळे सुभेदार अडकतील. तर साक्षी डॉक्टरांकडे आलेली असते. तिचा चेहरा तिला पूर्ण बदलायचा असतो. माझ्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करायची, पूर्ण चेहरा बदलता येईल मला, आणि त्यासाठी काय प्रोसेस लागेल एक्सप्लेन कराल प्लीज? तेव्हा डॉक्टर सांगतात, हो ते तर आमचं कामच आहे. सगळी प्रोसेस तिला एक्सप्लेन करतात. नंतर साक्षी तिथून निघते. त्याच वेळेला सचिनचा फोन येतो, साक्षी तू कुठे आहे? मला खूप महत्त्वाचं बोलायचं तुझ्याशी. तर साक्षी सांगते, मी आता पनवेलमध्ये नाही आहे, तेव्हा मी आल्यानंतर भेटते, मला पण खूप महत्त्वाचं सांगायचं तुला. तर प्रिया जेलमध्ये काही न खाल्ल्यामुळे खूप वीक झालेली असते. डॉक्टर तिला खूप सांगण्याचा प्रयत्न करतात, पण ती एकच वाक्य सारखं बोलत असते, जेव्हा माझा नवरा येईल मला भेटायला तेव्हाच मी खाणार आणि माझे घरचे नक्की येणार मला भेटायला. मला असं उपाशी ठेवू शकत नाही. तेव्हा ते डॉक्टरही सांगत असतात, अगं तू जर काही खाल्लं नाही तर जेव्हा तुझा नवरा येईल तेव्हा तू ग्लॅनीमध्ये असशील, तर तू त्याच्याशी बोलू शकणार नाही, त्यासाठी तुला खावं लागेल ना. तर प्रियाला पण डॉक्टरचं म्हणणं पडतं आणि ती जेवणाचं ताट जवळ घेते आणि पटपट खायला लागते. तेवढ्यात तिला ठसका लागतो.
तिथेच ज्या कॉन्स्टेबल असतात त्या पाणी देतात. तेव्हा प्रिया सांगते, जेव्हा माझ्या नवऱ्याचा फोन येईल किंवा भेटायला येईल मला सांगा हं. तर त्या हो म्हणून तिथून निघून जातात. सगळे जेवायला बसलेले असतात. त्याच वेळेला सायली विचार करत असते, मी प्रेग्नेंट आहे हे मी अजूनपर्यंत आईंना पण सांगू शकली नाही आणि त्यांना पण नाही. देवी आई, तुझ्या मनात तरी काय नेमकं? त्याच वेळेला विमलला तिच्या मावशीचा फोन येतो. तर विमल फोनवर बोलत असते, अरे देवा, ठीक आहे मी लगेच येते. तर ती सगळ्यांना सांगते की मला माझ्या मावशीकडे जावं लागेल, तिच्या मुलीला माझी सध्या खूप गरज आहे. कल्पना काकूही विचारतात, पण अगं नेमकं झालं तरी काय? माझ्या मावशीच्या मुलीने ती प्रेग्नेंट आहे का नाही हे चेक करण्यासाठी ती पट्टी आणली होती. त्यामध्ये तिला असं कळलं की ती प्रेग्नेंट आहे. तिने घरामध्ये सगळ्यांना सांगितलं. तिच्या सासूबाईंनी पूजासुद्धा घातली. जेव्हा हॉस्पिटलमध्ये चेक करायला गेले तेव्हा कळालं की ती प्रेग्नेंट नाही आणि तिच्या घरचे आता तिला घरामध्ये घ्यायला तयार नाही. तेव्हा मला जावं लागेल तिकडे. तर कल्पना काकूही म्हणतात, हो हो विमल, तू लगेच जा, काही अडचण असेल तर जसं सांग. तर सायली पण विचार करते की एवढ्याच सगळ्यांना नको सांगायला. तर अर्जुन रूममध्ये विचार करत बसलेला असतो. तेव्हा सायली विचारते, अहो नेमकं झालं तरी काय? किती विचार करताय तुम्ही? तेव्हा अर्जुन सांगतो, अश्विन अजून त्याच्या दुःखातनं सावरला नाही आहे. पूर्णाजीची तब्येत तर तुला माहितीच आहे आणि अस्मिता ताईचा हा डिवोर्स. सगळं दुःख येतं ना एकाच वेळेला येतं आणि आता हे कसं हँडल करायचं मला अजिबात कळत नाही. आता घरामध्ये काहीतरी गुड न्यूज आली तर सगळ्यांचा मूड चांगला होईल. सायली त्याला खाली बसवते. अहो बसा, मला बोलायचं तुमच्याशी. कालपासून माझी तब्येत बरी नाही आहे. 2 वेळा गरगरल्यासारखं पण झालं आणि मळमळ पण होते. तर अर्जुन सांगतो, अगं बायको, मग तू मला आधीच सांगायचं ना. थांब मी अश्विनला बोलवतो. सायली म्हणते, अहो नाही, अश्विन भाऊजीला बोलवायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा अर्जुन सांगतो, मग कोणाला? पूर्णाजी तन्वी म्हणून हाक मारत असतात. तर अर्जुन सायली दोघे खाली जातात. घरातले इतर माणसं पण जमा झालेली असतात. पूर्णाजी, काय झालं? पूर्णाजी सांगतात, मी तन्वीच्या रूममध्ये गेली होती आणि तिथे ती नाही आहे. तेव्हा यावेळेला ती कुठे गेली असेल? तर सायली आणि अर्जुन दोघेही खाली येतात. अगं तन्वी, तू वरून कशी आली? तेव्हा सायली थोडी गोंधळून जाते. नंतर म्हणते, मी आईच्या रूममध्ये गेली होती. त्यांना सब्जा घातलेलं पाणी हवं होतं ना, तेच ठेवायला गेली होती. पण मग तुझं काय काम होतं माझ्याकडे? तर पूर्णाजी सांगतात, अगं अश्विन नाही ना, मग तू एकटीच झोपशील म्हणून म्हटलं तू आज माझ्या रूममध्ये झोप. नसताना नाही का, तू इथे जरी आली तरी तू गेस्ट रूममध्ये नव्हती झोपत रविराज आणि प्रतिमाजवळ, तू माझ्याजवळच झोपायची. सायली सांगते, पूर्णाजी, आता मी लहान नाही राहिली, मी एकटी झोपू शकते. पूर्णाजी म्हणतात, नाही नाही, मी तुझं काही ऐकणार नाही. बळजबरीच सायलीला तिथून घेऊन जातात. अर्जुन रूममध्ये गेल्यानंतर चैतन्याचा फोन येतो आणि प्रियाची हेअरिंगची डेट उद्याची मिळाली. अर्जुन पण म्हणतो, बरं झालं उद्याची डेट मिळाली. जो निर्णय होईल तो लवकरात लवकर होईल. तर सायली पूर्णाजीजवळ झोपलेली असते. तिला काही झोप येत नाही. देवी, एकाच घरात असताना मला त्यांच्याशी माझ्या प्रेग्नन्सीबद्दल बोलतासुद्धा येत नाही आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करते तेव्हा तिची प्रेग्नेन्सी कन्फर्म होते. डॉक्टर पण तिला कॉंग्रॅच्युलेट करतात. तर जेल प्रियाला समजतं की ती पण गरोदर आहे. आता जेव्हा अश्विनला कळेल ना मी प्रेग्नेंट आहे तर तो मला नक्की इथून बाहेर काढेल, मला मध्ये नाही राहू देणार. सायली एका झाडाजवळ खड्डा करून पूर्णाजीचा चष्मा लपवते. तेव्हा पूर्णाजी सांगतात, तू जेव्हा लहान होती ना अगदी याच ठिकाणी चष्मा लपवायची. तेव्हा सगळेच विचारात पडतात. आता उद्याच्या भागात कळेल अश्विन खरंच प्रियाला बाहेर काढतो की नाही ते. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.